जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण रिझल्ट डिक्लेअरबाबत तसेच फायनल इयर स्टुडंटच्या फोटोकॉपीबाबत आपण माहिती घेणार आहोत. तसेच काही महत्त्वाचे मुद्दे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सांगणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुम्हाला परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, कोणताही मनात प्रश्न येण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, मगच तुम्ही तुमचे प्रश्न विचारा. तसेच बाकीच्या SY अभ्यासक्रमाचे निकाल कधी लागणार आहे याबाबत देखील लवकरच माहिती दिली जाणार आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा विनंती करतो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, मगच तुम्ही चॅट बॉक्समध्ये प्रश्न विचारा. तर सगळ्यात अगोदर विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊया, आज दिनांक 27 जून 2024 रोजी ज्या अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झालेले आहे ती महत्त्वाची माहिती बघणार आहोत. तसेच आपण SPPUच्या बाकीच्या देखील किंवा बाकीच्या अभ्यासक्रमाच्या संदर्भातल्या विविध अपडेट पण माहिती आपण बघणार आहोत. सगळ्यात अगोदर तुम्हाला आज कोणकोणते निकाल जाहीर झाले आणि ते निकाल कुठे पाहायचे यासाठी आपण निकाल बघण्याची जी काही लिंक आहे ती आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही ती देखील बघू शकता. ओके, त्या लिंकवर जाऊन डायरेक्ट तुम्ही रिझल्ट तुमचा चेक करू शकता किंवा तुम्ही या पद्धतीने देखील तुमचा निकाल चेक करू शकता. सगळ्यात अगोदर तुम्ही unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजवर जा. तिथे तुम्हाला लेफ्ट साईडला एक्झाम सेक्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीने तुम्हाला कुलगुरू आणि परीक्षा विभागाचे संचालक यांचा फोटो दिसेल. तिथे खालती तुम्हाला स्टुडंट सेक्शन दिसेल. त्यामध्ये तुम्ही इथे 5 नंबरला रिझल्ट हा टॅब दिसेल. तर या रिझल्ट या टॅबवर काय करा, क्लिक करा. त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पुन्हा 3 ऑप्शन दिसतील. एक ऑनलाईन रिझल्ट डिस्प्ले, 2 व्ह्यू पास लिस्ट फॉर एक्झामिनेशन, तिसरं रिव्हॅल्युएशन रिझल्ट दिसेल. तर तुम्ही ऑनलाईन रिझल्ट डिस्प्ले या बटनावर क्लिक करा. या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मी अपडेटेड दाखवतो. इथे ऑनलाईन रिझल्टवर डिस्प्ले केल्यानंतर इथे 1 नंबरला बघा, बॅचलर ऑफ आर्ट्स 2019 पॅटर्न दाखवलेला आहे. नंतर फर्स्ट इयर MSc ICM किंवा IMCA हा पॅटर्न दिसेल. नंतर मास्टर ऑफ कॉमर्स रिवाइज 2019 पॅटर्न दिसेल. त्यानंतर फर्स्ट इयर MA/MSc स्टॅटिस्टिक 2023 पॅटर्न आहे. फर्स्ट इयर MA 2023 पॅटर्न आहे. नंतर फर्स्ट इयर MSc इलेक्ट्रॉनिक्स 2023 पॅटर्न आहे. फर्स्ट इयर MCOM 2023 पॅटर्न आहे. त्या फक्त MCOM 2023 पॅटर्न ॲज वेल ॲज 2019 पॅटर्न यांचे देखील निकाल जाहीर करण्यात आलेले आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, इथून तुम्हाला समजून जाईल की आत्ता आपल्याला कोणकोणते निकाल हे आज दिनांक 27/6 जाहीर करण्यात आलेले आहे. तर या व्हिडिओच्या इथे थोडंसं आपण जर का या उजव्या बाजूला स्क्रोल केलं तर तिथे तुम्हाला गो फॉर रिझल्ट या नावाची टॅब दिसून येईल. या गो फॉर रिझल्टवरती तुम्ही क्लिक केलं तर इथे तुमचं सीट नंबर आणि मदर्स नेम ॲज पर युअर हॉल तिकीट तुम्हाला मेन्शन करायचं आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करून तुम्हाला तुमच्या रिझल्टची PDF काय करता येईल, डाउनलोड करता येणारी आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जाणून घेतलं की या ठिकाणी सीट नंबर आणि मदर्स नेम टाकल्यानंतर आपल्याला या पद्धतीने रिझल्ट बघता येईल. आता या रिझल्टमध्ये बघा, हा एका विद्यार्थ्याचा फेलचा रिझल्ट आहे. आता या ठिकाणी जर का बघितलं तर आपण सेकंड लास्ट कॉलममध्ये जे काही ग्रेड दिलेले आहे जसं B, A, C, O, A+, A किंवा काही ठिकाणी F दाखवलेला आहे. आता ज्या ठिकाणी F दाखवलेला आहे तर त्या ठिकाणी काय आहे, फेलचा रिमार्क आहे. ओके, आता तुम्हाला माहिती आहे मी हे आता MCOM फर्स्ट आणि सेकंड इयर 2019 क्रेडिट पॅटर्न बाबत बोलतो, ज्यामध्ये तुमची इंटरनल आणि युनिव्हर्सिटी एक्झाम आणि टोटल या पद्धतीने बघा. युनिव्हर्सिटी एक्झाम जी काही घेतलेली होती ती 60 मार्कची होती आणि इंटरनल तुमची होती ती 40 मार्कांची होती. असे मिळून तुम्हाला टोटल 100 मार्कासाठीचा पेपर होता. यासाठी 40 पैकी तुम्हाला किमान 24 मार्क अपेक्षित आहे आणि 40 पैकी तुम्हाला इथे जे काही मार्क्स आहे तुम्हाला 16 मार्क 40 पैकी लागतील आणि 60 पैकी तुम्हाला 24 मार्क लागतील. असे मिळून तुम्हाला 40 मार्काला पासिंग आहे. आता या विद्यार्थ्याचं इथं जिथं F दाखवलेला आहे तर याला या ठिकाणी किती मार्क पडलेले आहे, इथे त्याला 40 पैकी 35 मार्क पडले, पण तिथं 60 पैकी फक्त 12 मार्क पडलेले. म्हणजे इथे त्याला तिथं जर का 24 मार्क पडले असते तर तो त्या विषयात पास झाला असता. आता दुसरा जर का त्याचा विषय बघितला तर या ठिकाणी त्याचा इंडस्ट्रियल इकॉनॉमिक इन्व्हायरमेंट दाखवलेला आहे. तर या इंडस्ट्रियल इकॉनॉमिक इन्व्हायरमेंटमध्ये त्याला 18 मार्क
मार्क दिलेले आहे आणि विद्यापीठाच्या पेपरमध्ये त्याला 18 मार्क आहे. आता याला इंटरनलला सुद्धा तो काय झालेला आहे, त्याला किमान 16 मार्क पाहिजे नव्हते, तर तिथं त्याला 18 मार्क पडले म्हणजे तो पास झालेला आहे. आणि युनिव्हर्सिटीच्या पेपरमध्ये जिथे 60 पैकी 24 मार्क पडायला अपेक्षित होते तिथे त्याला 18 मार्क पडलेले आहे, म्हणून तो त्या विषयात काय झालेला आहे, फेल झालेला आहे. जर का त्या विद्यार्थ्याला वाटलं की मी या विषयामध्ये चांगल्यापैकी मार्क लिहिलेले आहे किंवा पेपर लिहिलेला आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, फोटोकॉपीला अप्लाय करायचं आहे. आता या ठिकाणी बघा, एक तुम्हाला इथे चिन्ह दिसेल, इथं डॉलर म्हणजे हॅशटॅगचं किंवा डॉलरचं चिन्ह दाखवलेलं आहे. तर डॉलर याचा अर्थ बघा, इथे 24 मार्क्स आहे आणि 24 मार्क्सलाच पास आहे, म्हणजे या विद्यार्थ्याला काठावर पास करून दिलेलं आहे. ओके, सो या पद्धतीने हा एका फेल विद्यार्थ्याचा निकाल आहे. आता तुम्हाला पासिंगच्या बाबतीतला एक रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. या ठिकाणी बघा, इथे सेकंड लास्ट कॉलम बघा, इथे A+ किंवा B+ आहे, काही ठिकाणी O पण आहे. म्हणजे या ठिकाणी सगळे जे काही मार्क्स आहे ते बऱ्यापैकी आहे आणि शेवटी त्यांना सगळ्या सेमिस्टरचे SGPA दाखवलेले 8.75, 8.75, 8.75 आणि 9 दाखवले. शेवटी तुम्हाला टोटल क्रेडिट भेटले 64, ग्रेड पॉईंट भेटले 564 आणि टोटल मार्क्स आहे 1236 आउट ऑफ 1600 पैकी आणि तुम्हाला पर्सेंटेज दाखवलेला आहे 77.25 आणि CGPA 8.81 दाखवला. फायनल ग्रेड A+ दाखवला. आता याच्यावरून परत तुम्हाला पर्सेंटेज काढण्याची गरज आहे का? नाही आहे ऑलरेडी, कारण तुम्हाला इथे त्याचे पर्सेंटेज ऑफ मार्कही दाखवले, CGPA दाखवले, SGPA दाखवले, त्याच्यामुळे तुम्हाला परत ते सेपरेट कॅल्क्युलेशन करण्याची आवश्यकता नाही. हे 2019 पॅटर्नच्या बाबतीतलं सांगितलेलं आहे. आता जे विद्यार्थी या परीक्षेमध्ये फेल झालेले आहे यांना काय पुन्हा ॲडमिशन घ्यायचं आहे का? तर नाही. यांना काय करायचं, फक्त बॅकलॉग एक्झाम फॉर्म भरायचा आणि त्याची परीक्षा द्यायची. किंवा ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की मी पेपर बऱ्यापैकी लिहिलेला आहे त्यांनी काय करायचं आहे, फोटोकॉपीला अप्लाय करायचं आहे. आता फोटोकॉपी कधी स्टार्ट होणार आहे? तुमचा निकाल आज 27 तारखेला लागला तर पुढील काय होणार आहे, 10 दिवसात तुमची फोटोकॉपी स्टार्ट होईल. आता जर का आपण बघितलं तर 10 दिवस म्हणजे नेमके कोणते बघा, 27 तारखेनंतर इथे 28, 29 आणि 30. ओके, जून महिना आहे, 30 तारखेपर्यंत आहे. नंतर तुम्हाला 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख, नंतर 4 तारीख, 5 तारीख, 6 तारीख आणि इकडे 7 तारीख. म्हणजे अशा पद्धतीने धरून चला की किमान 6 किंवा 7 जुलैच्या आसपास तुम्हाला फोटोकॉपी ह्या स्टार्ट होणार आहे. BAच्या पण, SY आणि TY BAच्या पण आणि MCOMच्या पण देखील फोटोकॉपी त्यावेळेस स्टार्ट होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फोटोकॉपीला टाकायचं असेल तर तुम्ही फोटोकॉपीला टाकू शकता. ज्या विद्यार्थ्यांचे 1 किंवा 2 मार्कावरून पेपर राहिलेले असतील किंवा आता जसं या विद्यार्थ्याचे 6 मार्कावरून राहिला, तर मी म्हणतो फोटोकॉपी मागवा, त्याच्यातून कोणत्या प्रश्नाला किती मार्क दिले ते बघा आणि त्यानंतरच तुम्ही काय करा, रिव्हॅल्युएशनला तुम्ही टाकू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, आता रिझल्टबद्दल माहिती आत्ता घेतलेली आहे. आता जी काही पुढची माहिती आहे ती म्हणजे फायनल इयर स्टुडंटच्या फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनबाबत आपण माहिती बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, फायनल इयरचे जे विद्यार्थी आहे त्यामध्ये TY BCom, त्यानंतर TY BBA, TY BBA IB किंवा TY BBA CAचा थोडासा उशिरा लागले रिझल्ट, पण या 3 अभ्यासक्रमाची जी काही फोटोकॉपीची अप्लाय करण्याची लास्ट डेट होती ती 17/6/2024 होती आणि विद्यापीठाने दिनांक 26 आणि 27 जून 2024 रोजी काय केलेले होते, त्यांच्या फोटोकॉपी स्टुडंटच्या लॉग इनला दिलेल्या आहे. तर फोटोकॉपी कुठे तुम्हाला बघायला भेटतील, तर सगळ्यात अगोदर तुम्ही काय करा, unipune.ac.in वर जा. त्या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सेक्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्टुडंट सेक्शनमध्ये इथे तुम्हाला 2 ऑप्शनमधून जाऊ शकतो. एक म्हणते एक्झाम फॉर्म ऑनलाईनमधून जाऊ शकता किंवा फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन हा जो काही तुम्हाला टॅब दिलेला आहे त्यावरतून सुद्धा तुम्ही जाऊ शकता. सो फोटोकॉपी आणि स्कॅन कॉपी रिव्हॅल्युएशन यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला बघा पुढचे जे काही ऑप्शन आहे ते म्हणजे या ठिकाणी इथे लॉग इन म्हणून तुम्हाला बटन दिसेल. या लॉग इन बटनावर तुम्ही क्लिक करू शकता. या लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे स्टुडंटमध्ये क्रिएट अकाउंट आणि लॉग इन बटन दिसेल. तर लॉग इन बटनावर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर इथे तुमचा स्टुडंटचा मेल ID किंवा मोबाईल नंबर येतो, दोन्हीपैकी एक नंबर या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. इथे आपण एखादा मोबाईल नंबर या ठिकाणी आपण पेस्ट करू आणि या ठिकाणी आपण त्यांचा पासवर्ड टाकून पुढे आपण लॉग इन करूया. लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला ॲक्शन कॉलममध्ये फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशन टॅब दिसेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचा फोटोकॉपीचा ॲप्लिकेशन ID दिसेल, नंबर ऑफ सब्जेक्ट, पेमेंट दिसेल, व्ह्यू सब्जेक्ट दिसेल, डाउनलोड फोटोकॉपी हे तुम्हाला ऑप्शन इथे बघायला भेटणार आहे. काय दिलेलं आहे, डाउनलोड
फोटोकॉपी. सो या ठिकाणी आपण काय करू शकतो, फोटोकॉपीला अप्लाय केलेलं आहे. ते या ठिकाणी तुम्हाला दिसेल 362 ॲडव्हान्स अकाउंटिंग. इथं पेपरमध्ये किती मार्क पडले 24. न्यू मार्क्स अजून काही चेंज झालेले नाही किंवा पेपर चेक झालेला नाही म्हणून नो मार्क्स आहे. इथे तुम्ही काय करू शकता, फोटोकॉपी डाउनलोड करू शकता. मी हे डाउनलोड केलेली फोटोकॉपी तुम्हाला दाखवतो. बघा स्टुडंट, या पद्धतीने तुमची फोटोकॉपी डाउनलोड होईल. आता या ठिकाणी तुम्ही काळजीपूर्वक बघितलं पाहिजे की तुमचा पेपर एक्झामिनर आणि मॉडरेटर अशा दोघांनी चेक केला आहे का नाही याची अगोदर काय करा, खात्री करा. जर दोघांनी चेक केला असेल तर माझ्या मते यानंतर तुमचे मार्क वाढण्याची शक्यता थोडीशी कमी आहे. आता बघा या पेपरमध्ये एक्झामिनरनी 20 मार्क दिले आणि 2 मार्क म्हणजे 20 आणि क्वेश्चन नंबर 1ला 20 मार्क आणि क्वेश्चन नंबर 4ला 2 मार्क असे मिळून टोटल 22 मार्क दिलेले आहे. त्यानंतर इथे मॉडरेशननी बघा पहिल्या प्रश्नाला 22 मार्क दिले आणि दुसऱ्या प्रश्नाला 2 मार्क दिले. 22 आणि 2 24 मार्क या ठिकाणी दाखवलेले आहे. पासिंगला लागत आहे 28 मार्क. तर या ठिकाणी थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे तुम्हाला बघा कोणत्या प्रश्नाला किती मार्क दिलेले आहे त्याची टोटल करा. ओके, ती टोटल बरोबर आहे का नाही ती खात्री करा. किंवा जे प्रश्न बरोबर होते, चूक होते ते व्यवस्थित लिहिले का नाही त्याची खात्री करा. मॅच दी पेअर्स बरोबर आहे का ते पण बघा. आता या ठिकाणी बघा जसं इथे शॉर्ट नोट्स या स्टुडंटनी लिहिलेले आहे. एक्झामिनरनी त्याला 3 मार्क दिले, मॉडरेटरनी 4 मार्क दिले. हा प्रश्न टोटल 5 मार्काला होता तर त्याला त्यांनी 3 आणि 4 मार्क दिले म्हणजे बरोबर मार्क दिलेले आहेत. इथे 2 नंबरची शॉर्ट नोट्स लिहिली ती एक्स्ट्रा लिहिली म्हणून इथे 1 मार्क तो एक्स्ट्रा दाखवलेला आहे. त्यानंतर इथे इंडिपेंडंट ब्रांचची त्यांनी शॉर्ट नोट्स लिहिली. एक्झामिनरनी 2 मार्क दिले, मॉडरेटरनी 4 मार्क दिले. त्याच्यानंतर इथे तिसरी जी काही शॉर्ट नोट्स लिहिली याला 4 मार्क दिलेले आहे. म्हणजे या पद्धतीने त्यांनी काय केलं, पहिल्या प्रश्नाला मार्क दिलेले आहे. क्वेश्चन नंबर 2ला इथे त्यांनी बघा क्वेश्चन नंबर 4 आहे त्यांनी फक्त वर्किंग नोट लिहिल्या त्याला 2 मार्कच दिलेले आहे. ओके, त्यानंतर त्यांनी काहीच उत्तर लिहिलेलं नाही म्हणून यामध्ये मार्क वाढण्याची जास्त शक्यता नाही. आता आपण या ठिकाणी काळजीपूर्वक बघितलं पाहिजे त्या स्टुडंटनी आपल्या सब्जेक्ट टीचरशी संपर्क करायचा. त्यांच्याकडून जर का खात्री झाली तर आणि तरच फक्त काय करायचे आहे, तुम्ही रिव्हॅल्युएशनला तुम्ही टाकू शकता. आता या ठिकाणी जर का आपण बघितलं या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे तर या मी फोटोकॉपी व्हेरिफिकेशन या टॅबवर पण तुम्हाला माहिती सांगतो. या टॅबवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन आलेले आहे. जसं की बघा तुमची फोटोकॉपी आहे त्या फोटोकॉपीमध्ये कुठं डिस्परन्सी आहे का, ओके म्हणजे काही चुका आहेत का, तर त्या जर का असतील तर तुम्हाला काय करायचं आहे तिथं येस म्हणायचं आहे. म्हणजे आता याच्यामध्ये वेगवेगळे पॉईंट दिलेले आहे की कदाचित तुमचा प्रश्न बरोबर लिहिलेला आहे पण मार्क चुकीचे नोंदवलेले आहे एक्झामिनरनी ॲज वेल ॲज मॉडरेटरनी, तर ते तुम्ही तिथं येस टिक करायचे. अदरवाईज तुम्ही या ठिकाणी नो टिक करू शकता. आणि इथे तुम्हाला काय करायचं आहे, शेवटी सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. प्लीज सिलेक्ट सब्जेक्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे तर आपण सब्जेक्ट पण काय करू अगोदर सिलेक्ट करू. ठीक आहे, आणि नंतर या ठिकाणी सबमिट बटनावर आपण क्लिक करू. ते तुम्हाला डबल व्हेरिफिकेशन मागतात आणि इथे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण ती PDF डाउनलोड करू. बघा डाउनलोड केल्यानंतर या पद्धतीने तुमची पूर्ण डिटेल आलेली आहे आणि इथं तुमचं काय दिलेलं आहे ते वेगवेगळे ऑप्शनला तुम्ही कोणकोणते हे ऑप्शन सिलेक्ट केले आणि त्याची डिटेल्स या ठिकाणी आलेली आहे. ही माहिती काळजीपूर्वक वाचा. त्याच्यामध्ये जर का तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असेल तर तिथं येस करून तुम्ही तिथला क्वेश्चन नंबर आणि पेज नंबर या ठिकाणी मेन्शन करू शकता. आता आपण काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण व्हेरिफिकेशन पण केलेलं आहे. आता आपण या ठिकाणी काय करू, जर तुम्हाला रिव्हॅल्यूला टाकायचं असेल तर रिव्हॅल्युएशन पण काय झालेलं आहे, स्टार्ट झालेलं आहे. इथे अप्लाय फॉर रिव्हॅल या बटनावर तुम्ही क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काय होणार आहे, तुमचा सब्जेक्ट दिसून येणार आहे, त्यावरती टिक करा. इथे सबमिट बटनावर क्लिक करा. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे पुन्हा तुम्हाला ऑप्शन येईल सबमिट करायचं आहे का. इथे सबमिट करण्यापूर्वी अगोदर एडिटचं टॅब आहे. तुम्हाला जर खात्री असेल तरच तुम्ही या ठिकाणी सबमिट बटनावर क्लिक करा. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काय होणार आहे, इथे तुमचं पेमेंट तुम्हाला करावं लागणार आहे. ओके, आता या ठिकाणी पेमेंट जर का बघितलं तर जवळजवळ BSc किंवा पारंपरिक अभ्यासक्रमाला 200 रुपये आहे. प्रोसेसिंग फी 20 किंवा 30 रुपये आहे. आपण जर का मेक पेमेंट बटनावर क्लिक केल्यानंतर आपण बघूया किती रुपये पेमेंट येतं. ओके, या ठिकाणी जर का आपण पेमेंटचा जर का विचार केला तर जवळजवळ या ठिकाणी 220 रुपये तुम्हाला चलन आहे आणि 20 रुपये काय आहे तुमची प्रोसेसिंग फी आहे किंवा 30 रुपये कदाचित असेल. असे मिळून 240 रुपये तुम्हाला रिव्हॅल्युएशनला तुम्हाला लागेल. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा आज माझ्या मते 27 तारखेपासून रिव्हॅल्युएशनला प्रोसेस चालू झाली. म्हणजे याचे किमान 10 दिवस तुम्हाला रिव्हॅल्युएशनला ॲप्लिकेशन टाकता येतील. तर माझ्या मते 6 किंवा 7 जुलैपर्यंत ॲप्लिकेशन
टाकता येतील आणि पुढील 1 महिन्याच्या आत तुम्हाला तुमचा रिझल्ट हा दिसून येणार आहे आफ्टर रिव्हॅल्युएशनचा. ओके, सो विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण आत्ताच्या या व्हिडिओमध्ये संपूर्णतः माहिती आपण बघितलेली आहे. म्हणजे आता या ठिकाणी मी तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे की फोटोकॉपी आणि रिव्हॅल्युएशनच्या फायनल इयर स्टुडंटची माहिती दिलेली आहे. आता जर का काही BSc कम्प्युटर सायन्स, प्लेन BSc, BBA यांच्या फोटोकॉपीचे अंतिम दिनांक ही 29/6/2024 आहे. म्हणजे यांच्या फोटोकॉपी कधी त्यांच्या लॉग इनला दिसेल तर लास्ट डेट नंतर 10 दिवसात, म्हणजे धरून चला की 8 ते 9 जुलै रोजी त्यांना त्यांच्या फोटोकॉपी या त्यांच्या लॉग इनमध्ये अप्लाय करता येणार आहे. त्यामुळं त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, काळजीपूर्वक बघायचं आहे आणि आपली फोटोकॉपी आल्यानंतर सब्जेक्ट टीचरला त्याची PDF डाउनलोड करून ती दाखवली गेली पाहिजे. आता मी एक दुसरा माहिती जी काही सांगणार आहे ती म्हणजे बाकीचे जे काही SY फॅकल्टीचे जे काही निकाल आहे ते देखील टप्प्याटप्प्याने लागतील. आपल्याला त्या अभ्यासक्रमाची जी लिंक दिलेली आहे, म्हणजे जसं BComची लिंक तुम्ही बघितली की 1 जून रोजी TY BComचा निकाल जाहीर झाला, तर तुम्ही त्या 1 जून BComच्या नावापुढे जी काही लिंक आहे त्या लिंकवर जाऊन तुम्ही SY BComचा निकाल चेक करू शकता. ऑलरेडी मी पण कंटिन्यू सकाळ दुपार संध्याकाळ चेक करतो आहे. रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल. तर काळजीपूर्वक बघा. मुळामध्ये जे विद्यार्थी अंतिम वर्षाचे आहे TYचे तर किंवा फायनल इयर MComचे विद्यार्थी असतील, MScचे विद्यार्थी असतील, यांचे जे जे निकाल जाहीर झालेले आहे तर हे जर का फेल दिसत असतील तर याचा अर्थ त्यांना पुढील वर्गात प्रवेश भेटणार नाही. पण जे विद्यार्थी जसं की MCom पार्ट फर्स्टचा निकाल लागलेला आहे किंवा MSc पार्ट फर्स्टचा, MA पार्ट फर्स्टचा निकाल लागला आहे तर त्याच्या स्टुडंटला फेल ATKT असा रिमार्क दिलेला आहे. याचा अर्थ ते विद्यार्थी सेकंड इयरला प्रवेश घेऊ शकता. अधिक माहितीसाठी आपण आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभाग किंवा HODंना संपर्क साधू शकता. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो एक महत्त्वाची माहिती देतो. विद्यार्थी मित्रांनो, अद्याप SY BSc, SY BCom, SY BBA, BBA CA किंवा अन्य BCA सायन्स माझ्या मते BCA सायन्सचा लागला असावा, पण बाकीच्या काही SYच्या अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झालेले नाही, तर ते देखील लवकर जाहीर होतील. जसे जसे जाहीर होईल त्याची माहिती आपणापर्यंत निश्चितच दिली जाईल. ओके, सो साधारणतः येत्या शनिवारपर्यंत किंवा मॅक्झिमम सोमवारपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जसे जसे जाहीर होतील तशी तशी माहिती देईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 27/6/2024 रोजी मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर आत्ताच एक साधारणतः 9 वाजायच्या आसपास काय केलेला आहे, एक मेसेज मी शेअर केला आहे. तो मेसेज तुम्ही काळजीपूर्वक बघा. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला आज 8:52 इथे 8:52 मी तुम्हाला एक परिपत्रक देखील विद्यापीठाचं काय केलेलं आहे, शेअर केलेलं आहे. हे परिपत्रक जर का बघितलं तर परिपत्रक क्रमांक 142/2024 हे 27 जून 2024 रोजीच काय केलेलं आहे, जाहीर करून दिलेलं आहे. यामध्ये सांगितलेलं आहे की बुधवार दिनांक 3 जुलै 2024 रोजी खाशाबा जाधव क्रीडा संकुल म्हणजे इंडोर हॉल या ठिकाणी काय केलेलं आहे, विद्यापीठाचा 124वा पदवी प्रदान समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. आता जर का या मेसेजकडे बघितलं की विद्यापीठ परिपत्रक येण्यापूर्वीच आपण व्हिडिओ तयार करून कन्व्होकेशन किंवा डिग्री सर्टिफिकेट यांचं सेरेमनी कधी होणार आहे याची माहिती दिलेली आहे आणि त्याच्या माहितीचा व्हिडिओ या ठिकाणी पण मी टाकलेला आहे. हा व्हिडिओ अपलोड करून किमान आज 4 दिवस झालेले आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आणि प्राध्यापक मित्रांनो, थोडंसं काळजीपूर्वक आपल्या टेलिग्राम चॅनल आणि आपल्या व्हिडिओकडे काळजीपूर्वक बघत जा. काही असे परिपत्रक असतात, आता जसं की एक्झाम्पल आहे या ठिकाणी जर का बघितलं तर इथे मी 5:05 तुम्हाला काय केलेलं होतं, मेसेज टाकला होता की कमिंग सून BA 2019 क्रेडिट पॅटर्न रिझल्ट डिक्लेअर होणार आहे. आणि लगेच 6:10 किंवा 15 मिनिटाच्या आसपासच मी तुम्हाला ॲक्च्युअल रिझल्ट जो डिक्लेअर झाला विद्यापीठाच्या साईटवर त्याची माहिती दिलेली आहे. म्हणजे कधीकधी विद्यापीठाचं परिपत्रक येण्यापूर्वी किंवा तो निकाल जाहीर होण्यापूर्वीच आपण आपली माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आणि प्राध्यापक मित्रांनो, काळजीपूर्वक आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊन त्यात दिलेले मेसेज काळजीपूर्वक बघत जा, जिथे आपल्या अभ्यासक्रमा रिलेटेड किंवा शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या माहितीसाठी संपूर्णतः अपडेट माहिती आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो. म्हणून आपण देखील सहभागी व्हा आणि येणाऱ्या देखील विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या चॅनलची व्हिडिओची लिंक शेअर करायला
विसरू नका. तर हा देखील मी व्हिडिओ केलेला होता ज्यामध्ये सांगितलेलं आहे की कन्व्होकेशन सेरेमनी कधी होणार आहे आणि जे विद्यार्थी आत्ता एप्रिल 2024च्या परीक्षेमध्ये पासआउट होणार आहे त्या विद्यार्थ्यांचे कन्व्होकेशनसाठी किंवा डिग्री सर्टिफिकेटसाठी त्यांना कधी अप्लाय करता येईल त्याची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला उपलब्ध आहे, तो देखील तुम्ही बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण महत्त्वाच्या माहिती या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. निकालाबाबत अपडेट माहिती बघितली, फोटोकॉपीबाबत अपडेट माहिती बघितली, फोटोकॉपी कुठे चेक करता येईल, कशा पद्धतीने चेक करता येईल, फोटोकॉपी व्हेरिफिकेशन कसं करायचं आहे, रिव्हॅल्युएशन कधीपासून करता येईल, किती फी लागणार आहे, कधीपर्यंत करता येईल, कधी तुम्हाला रिव्हॅल्युएशन किंवा अपडेटेड रिझल्ट भेटेल, या सर्व बाबतीतली माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.